नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। परत आजचा विषय तोच आहे की मागील आम्ही जे या ठिकाणी एक पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विषय मांडलेला होता, जी संबंधित अल्फा कंपनी आहे त्याच्या संबंधात वारंवार आम्ही या ठिकाणी मीटिंग केली, चर्चा केली। मागील 10 दिवसापूर्वी आम्हाला एक या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं होतं की 15 तारखेला या ठिकाणी प्रोजेक्ट ऑफिसला 660 प्रोजेक्ट ऑफिसला या ठिकाणी मीटिंग करणार आहेत। तर आज 15 तारीख आहे। यास आम्हाला वेळेनुसार आम्ही या ठिकाणी मीटिंगला आले असता त्यांना आम्हाला या ठिकाणी असे कुडबुडीचं उत्तर दिलेलं आहे की संबंधित जो कंपनीचा मालक आहे तो ठिकाणी आजारी पडलेला आहे आणि तो आला नाही आहे। प्रत्येक वेळेला असं का होतं की संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांना कुठेतरी वाऱ्यावर सोडून देतात। जे कंपनी असतील किंवा प्रशासन असतील यांच्याकडे कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही। जेव्हा कोणी आवाज उचलण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात। आणि या ठिकाणी आले असतात जेव्हा आम्हाला अधिकाऱ्यांशी जेव्हा प्रश्न विचारायचे असतात, त्यांना काही उत्तर विचारायचे असतात तर हे संबंधित सिक्युरिटीवाल्यांना पुढे करून देतात की तुम्ही त्या गोष्टीला सांभाळा। जर आम्ही इकडे आल्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी ते दखल घेत नाही। आता आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की 17 तारखेला आता संबंधित जे अधिकारी आहेत, CGM साहेब असतील किंवा भेलचे AGM असतील, ते या ठिकाणी अवेलेबल नाही आहे। ते आता कुठं मुंबईला चाललेत म्हणे मीटिंगला। तर आम्हाला परवाच्या दिवशी त्यांना या ठिकाणी फोनवर वेळ दिलेली आहे 17 तारखेची। 17 तारखेला VCच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी एक फायनल मीटिंग होणार आहे। तर मी सर्वांना एकच सांगू इच्छितो, प्रशासन या ठिकाणी जर आमची बातमी बघत असतील किंवा कंपनी आमची बातमी जर बघत असतील तर सर्वांना आता एक शेवटची सूचना या ठिकाणी देतो। 17 तारखेला जर आमची इथं मीटिंग झाली नाही तर पुढे जे आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून जे काय आम्ही या ठिकाणी भूमिका घेणार याचे सर्वसार जबाबदार संबंधित कंपनी राहणार आणि प्रशासन राहणार। कारण की आम्ही पण आता या ठिकाणी वारंवार कंपनीशी पत्रव्यवहार करून, प्रशासनाशी पत्रव्यवहार करून आतापर्यंत प्रशासनानेही आणि कंपनीनेही दखल घेतलेली नाही आहे। शेवटी प्रत्येक वेळेला मजुरांची या ठिकाणी पिळवणूक होत असते, त्यांचं या ठिकाणी मरण होत असते। असं कंपनीनं कोणतीही सूचना, आम्ही मागे तुम्हाला सांगितलेलं होतं की कर्मचाऱ्यांना पूर्व कोणतीही सूचना न देता कंपनीतून बंद करण्यात आलं। त्यांना या ठिकाणी जे त्यांना सर्क्युलरनुसार जे वेतन होतं ते सुद्धा या ठिकाणी सर्क्युलरनुसार त्यांना वेतन देण्यात आलेलं नाही आहे। असे अनेक प्रकारचं अन्य अत्याचार कर्मचाऱ्यांवर केलेला आहे। आम्ही वारंवार कंपनी प्रशासनाची दाद मागितली, पण प्रशासनानं पण याच्यावर अजूनपर्यंत दखल घेतलेलं नाही। आम्ही एक शेवटचं वेळ आता CGM साहेबांना आम्ही या ठिकाणी देणार आहे। येत्या 17 तारखेला आमची एक फायनल मीटिंग या ठिकाणी होणार आहे। जर फायनल मीटिंगमध्ये जर आमचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर लोकशाहीच्या पद्धतीने, संविधानिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करू। त्याच्यानंतर आम्ही उपोषणाला या ठिकाणी आम्ही बसणार आहेत। जर या स्थितीमध्ये जर कर्मचाऱ्यांना जर काही बरं वाईट झालं, काही कमी जास्त झालं तर याचा सर्वसार जबाबदार प्रोजेक्ट ऑफिसचे संबंधित अधिकारी असतील आणि कंपनी असतील। एवढंच बोलतो। अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मैं अलविदा लेती हूँ, आपकी एंकर दिव्या कांबले। देखते रहिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ, miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।